सागर मुनि महाराज की जय। समयसार परमागमामध्ये 15 नंबरची गाथा सांगतायत. 14 नंबरच्या गाथेत काय सांगितलं? अनुभूतीचा विषय सांगितला. कसा आहे तो विषय, म्हणजे त्या वो विषय कैसा है, तो अबद्ध है, अस्पृष्ट है, नियत है, ये सब विशेषण बताए ना उसको. तो कल तक हमने देखा था, नयों के माध्यम से बताया था. आज बता रहे हैं विषय क्या है. कौन सा विषय हमें, मतलब महाराज जी को भी अनेकों ने प्रश्न किया था कि जब हम ध्यान करते हैं तो जिसका ध्यान करना चाहिए वो छोड़ के क्या क्या दिखता है बताओ. अभी कल भी मुझे किसी ने पूछा, जब हम ध्यान करते हैं तो आत्मा छोड़ के सब दिखता है. क्या क्या दिखता है? तो महाराज जी को भी किसी ने पूछा ऐसे कि जब ध्यान करना होता है तो जब आंखें खुली रहती है तो यहाँ का सिर्फ दिखता है, ये इन 4 दीवारों में जितना है उतना. लेकिन जब हम आंखें बंद करते हैं तो जो यहाँ नहीं है वो सब दिखता है. मतलब इसके पीछे बाहर क्या चल रहा है दिखता है कि नहीं बताओ, आंखें बंद करके. तो ध्यान उसका नहीं करना है. तो महाराज जी ने एक ही वहाँ पे आंसर दिया उनको, जो भी दिखता है उसको नेय बनाओ, और वो नेय किसके द्वारा जाना जा रहा है उसको लक्ष्य करो, तो वो ही ज्ञान है, वो ही मैं हूँ. तो उसका अनुभव कितना डिफिकल्ट है, कर सकते हैं. मतलब जिसको जान रहा है, जिसको जानना है, जिसके द्वारा जान रहे हैं वो मैं हूँ. तो इससे और एक वर्णी जी ने एक बात कही थी कि जब हम जानते हैं, ध्यान करते हैं, तो जो सामने विषय है उससे अधिक विषय क्यों जानने में आते हैं? हाँ, क्यों आते हैं? सांग खाने लो. हाँ हाँ, ज्ञान की स्वच्छता बढ़ रही है, इसका इंडिकेशन है वो. आपको ज्ञान स्वच्छ करना है कि अस्वच्छ? जिसको स्वच्छ करना है वो आंखें खुली रखो. अभी क्या करते हैं? सो जाएंगे तो पता नहीं चलेगा मुझे. मतलब जब हम अभी केवली भगवान भी ध्यान कर रहे हैं तो उनके ज्ञान में कितने नेय है? अनंत नेय है. तीनों लोगों के अनंत नेयों को जान रहे ऐसा हम बताते हैं, तो उनको कितना विकल्प होना चाहिए बताओ. आपको सिर्फ आपके घर के बारे में विचार आते हैं या जो भी आप करते हैं व्यापार आदि उसके बारे में विचार आते हैं, तो आपको चंचलता होती है. केवली अगर हो जाएंगे आप तो कैसे स्थिर रहेंगे फिर? केवली होंगे क्या वो पता पहले देख लो, क्योंकि जिसका स्थिर ध्यान होता है उसी को केवल ज्ञान की प्राप्ति होती है. और हम क्या कर रहे हैं? हम नेयों की तरफ जा रहे हैं. तो हमें बाहर नहीं जाना है, हमारे स्वयं के आत्मा को नेय बनाना है, तभी ज्ञान की स्वच्छता बढ़ती है. तो किसका ध्यान करना है इसका विषय यहाँ पे बता रहे हैं. 14 नंबर की गाथा में भी वही बताया, अभी 15 नंबर की गाथा में भी वो बता रहे हैं. तो गाथा का शीर्षक बता रहे हैं. अथ द्वितीय गाथायाम या पूर्वं भणिता शुद्धात्मानुभूतिः सा च एव निर्विकार स्वसंवेदन ज्ञानानुभूतिः इति प्रतिपादयति. जो दूसरी गाथा है, इसके पूर्व जो बताया है पहले वाली गाथा में 14 नंबर की, तो वहाँ पे जो बताई हुई शुद्धात्मानुभूति थी, शुद्धात्मानुभूति का जो कथन किया है वह शुद्धात्मानुभूति ही निर्विकार स्वसंवेदन ज्ञानानुभूति है, ऐसा इस गाथा में प्रतिपादन करते हैं. क्या बता रहे हैं? बहुत से लोगों को यही शंका रहती है, शुद्धात्मानुभूति यानी क्या? क्या है? मैं की अनुभूति ही शुद्ध आत्मा की अनुभूति है. तो यही बताया, स्वसंवेदन, जो भी शुद्ध आत्मानुभूति है वो स्वसंवेदन यानी ज्ञान की ही अनुभूति है. और जो भी आपको वर्ड्स मिलेंगे ना शास्त्र में, जिनवाणी में, सभी
शुद्ध आत्मा का अनुभव ही बताते हैं। उसको भावना कहो, स्वसंवेदन कहो, सम्यक दर्शन कहो, शुद्धात्मा अनुभव कहो, सभी ये वर्ड्स कब लागू होंगे? जब आपको आत्मा का यथार्थ निर्णय हो जाएगा, ज्ञान हो जाएगा, श्रद्धा हो जाएगी, तभी। तो कब होगी? इसके लिए क्या विषय है और उसका फल क्या है ये बता रहे। जो पश्यति अपाणम अपदेश सुत्तमज्जं पश्यति जिनशासनं सौवम्। तो अभी आपने ये देखा ही होगा, अबद्ध यानी क्या, अस्पृष्ट यानी क्या, ये सभी विशेषण पहली वाली गाथा में आए थे। जो अपाणम अबद्ध पुट्ठम पश्यति यानी क्या? जो आत्मा को अबद्ध स्पृष्ट देखता है। गाथा पर से अगर अर्थ करेंगे तो अच्छे से भावभासना होती है। जो अपाणम अनन्यम पश्यति, बताओ, जो आत्मा को अनन्य देखता है। जो अपाणम अविशेषम पश्यति, अपदेश सुत्तमज्जम जिनशासनम सौवम पश्यति, उसको समस्त जिन शासन का ज्ञान होता है। उसमें द्रव्यश्रुत और भावश्रुत दोनों प्रकार का ज्ञान हो जाता है, ये बता रहे हैं। जो आत्मा को अबद्ध स्पृष्ट, अनन्य, अविशेष तथा उपलक्षण से नियत और असंयुक्त देखता है, अनुभवता है, जानता है, वह सर्व जिन शासन को देखता है, अनुभवता है, जानता है। पश्यति जो शब्द दिया है ना, वहाँ पर एक सिर्फ देखता है ऐसा नहीं है, तो श्रद्धा, ज्ञान, चारित्र तीनों को लगा लेना है वहाँ पर। देखता है यानी दर्शन का, श्रद्धा का कार्य, अनुभवता है, जानता है यानी ज्ञान का कार्य हो गया, और अनुभवता है मतलब चारित्र, चर्या उसी में शुरू है, इसलिए उसको अनुभव कहा। वो अनुभवता है, जानता है, क्योंकि श्रुत ज्ञान स्वयं आत्मा होने से ज्ञान की अनुभूति ही आत्मा अनुभूति है। तो जो दूसरी लाइन है ना, उसमें बहुत मर्म भरा है, तो उसका खुलासा महाराज जी ने बहुत अच्छे से किया है। पहले इसका थोड़ा सा विश्लेषण शॉर्ट में करूँगी, क्योंकि ये अभी परिचित विशेषण हो गए हैं। अबद्ध यानी क्या? अस्पृष्ट यानी क्या? अबद्ध यानी अबद्ध, बद्ध नहीं है। किससे बद्ध नहीं है? मला ऐकू ऐसा का बोला की परद्रव्य, परभाव नाही शिकलाय ना तुम्ही परवा काहीतरी एका क्लासमध्ये, तर त्याच्यामध्ये अबद्ध हा नाही कुठं लावायचा, अस्पृष्ट हा नाही कुठं लावायचा, म्हणजे कोणापासून मी अबद्ध आहे आणि कोणापासून अस्पृष्ट आहे। हा, जे अनुपचरित सद्भूत आहे ना त्याच्यापासून अबद्ध आहे घेतलं, म्हणजे त्यांनी घेतलंय त्यांनी। अस्पृष्ट म्हणताना परद्रव्य घ्यायचे। काय मला उत्तर देताय का? हां, तर काय सांगितलं, अबद्ध म्हणजे जे आहे तुमच्याजवळ पण तुम्ही त्याच्याशी बद्ध नाही आहे, असं ते अबद्ध विशेषण म्हणजे स्वभाव दाखवायचा त्यातून पण। म्हणून बद्ध म्हणजे संश्लेष संबंध आणि स्पृष्ट म्हणजे संयोग संबंध। काय सांगितलं? बद्ध यानी संश्लेष संबंध, जो आपके एक क्षेत्रावगाह रूप में स्थित है, ऐसे कर्म नो कर्म उनसे जो आपका संबंध है, संयमी सेजल, काय सांगितलं सांगा? संश्लेष संबंध म्हणजे काय? जे कर्म नो कर्म आपल्याशी बद्ध दिसतायत, तुम्हाला वाटतायत, तर ते अबद्ध रूपच आहेत किंवा ते माझ्या बरोबर बद्ध होऊ शकत नाही। आणि अस्पृष्ट म्हणजे काय? ज्यांच्याशी मी कधी स्पर्श करू शकत नाही, असं ते सर्वथा भिन्न असलेली द्रव्य, जसं की हे कपडे, तुमचे दागिने, चष्मा, जे काय परिग्रह आहे, आपलं घर, मुलं, हे सगळे कसे आहेत? म्हणजे हे सांगावं लागलं
आचार्यांना किती लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. ते तुमच्यापासून भिन्न आहेत, दूर आहेत, स्पर्श करू शकत नाहीत. किती स्पर्श केलाय सांगा एकमेकांना. आता काल मला एक जण भेटले बरं का, आणि त्यांना माझ्यासमोर त्यांची बहीण येऊन भेटली. ती भेटली तर इतका आनंद की लगेच गळे मिळाले. म्हणलं तुम्हाला काय संधी करशील, आपण निर्मोहता शिकायला आलोय तर लगेच मोही बनतोय. म्हणजे आपल्याकडून इतरांना उलट निर्मोहता मिळू दे ना. तर अस्पृष्ट आहे हे जाणलं का तिथं. प्रिय बहीण भेटली तर सगळं अबद्ध स्पृष्ट सगळं मंदिरात, बाहेर गेल्यावर सगळ्याशी बद्ध आणि स्पृष्ट कसं संसार संपणार. मग तिथे सांगितलं बद्ध याने क्या संश्लेष संबंध और स्पृष्ट याने संयोग संबंध. तो संश्लेष किससे है, देह यानी नो कर्म, और जो द्रव्य कर्म है, जो भी इंद्रिया है, ये सब आपको ऐसे लग रहा है कि हमसे बद्ध है, लेकिन वो तो अबद्ध ही है. क्यों बताओ इसके पीछे कारण क्या है. थोड़ा लॉजिक. मैं इन सब से अबद्ध स्पृष्ट क्यों हूँ, और क्या स्वभाव नहीं है ये मुझे चाहिए. क्यों नहीं बद्ध और स्पृष्ट प्रतीति, यानी क्या अमूर्तिक है, यानी क्या क्यों नहीं है, स्पर्श क्यों करने. इतना निकट संबंध है ना इस शरीर से, मुझे लगता ही नहीं है मेरा शरीर नहीं है. पूजा काय म्हणले, शरीर माझंच आहे वाटतंय का नाही, म्हणून त्याला सजवतो, म्हणून त्याचं सगळी निगा राखतो, त्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो. हाँ, ये बताया महाराज जी ने कि जिसमें स्पर्श गुण है उसका अन्य स्पर्श गुण से ही संबंध हो सकता है. आपसे संबंध कैसे होगा. क्या समझ में आया, बताओ क्या समझ में आया. स्पर्श गुण का अगर बंध होना है तो अन्य किसी के साथ अगर बंध होगा तो जिसमें स्पर्श गुण है उसी से बंध होगा. आपके साथ कैसे होगा. फिर आप क्यों पकड़ के रखे हो, छोड़ दो. किसको छोड़ेंगे. आपके जो विचार है ना उसको छोड़ो. ये मेरा शरीर है, ये अच्छा है, यही चाहिए, ये नित्य रहना चाहिए, सब विचार है ना, ये आपसे बद्ध है. तो इससे हमें छुटकारा चाहिए तो स्वयं के आत्मा को अबद्ध और अस्पृष्ट जानना चाहिए. मला चार्ट दाखवायचा है. तो इसके लिए एक एग्जाम्पल बताया है कि गाथेचा अर्थ सांगितला की जो आत्मा को अबद्ध स्पृष्ट अनन्य अविशेष. अभी अबद्ध स्पृष्ट का मीनिंग समझ में आया. अनन्य यानी क्या, अनन्य यानी जो अन्य नहीं है वो अनन्य यानी क्या, कांस्टेंट. जो आप घर में थे वो ही यहाँ पर है, वो ही फिर घर में जाएंगे. हाँ बोलो. मतलब जो सभी पर्यायों में एक रूप रहता है उसे अनन्य कहते हैं. तो अनन्य यानी मेरा आत्मा सभी अवस्थाओं में, सभी गतियों में, परिभ्रमण में, निगोद से लेकर सिद्ध तक जितनी भी पर्याय है उनमें अनन्य स्वरूप है. अविशेष है यानी क्या, विशेष पता रहता है. अविशेष यानी क्या, मला 30 नंबरचा चार्ट पाहिजे, घटाचा आहे. हा मराठीत सांगा. इथं बसलेत माझ्यासमोर सगळे, हिंदीत सांगा. बरं, पिक्चर बघता का नाही. जो आता इथं महाराजांचं आहे ते हिंदीत आहे. जे आत्म्याला अबद्ध स्पृष्ट अनन्य म्हणजे एकरूप पाहतात, म्हणजे तो दृष्टीचा विषय आहे. हां, इथं दाखवायलेत ना अनन्यासाठी, म्हणून हा चार्ट दाखवायचा होता मला एक चार्टचं पुस्तक पाहिजे. चार्टचं पुस्तक. तो यहाँ क्या बताया है, निश्चय दृष्टि और व्यवहार दृष्टि. तो निश्चय दृष्टि यानी द्रव्य दृष्टि और व्यवहार दृष्टि यानी सिद्धम. काय सांगितलं तिथं, काय लिहिलंय, पर्याय दृष्टि. तो निश्चय दृष्टि से क्या बताया, घट का एग्जाम्पल बता रहे हैं. मला दिसत नाही, काय वाचा खाली.
निश्चय दृष्टि से क्या बताया? दिसते का सगळ्यांना चार्ट? नाही तर पुढे या. ओ चार्ट क्लिअर करा, दिसत नाही. ज्ञानाने बघा, सगळं दिसते, डोळ्याने बघू नका. म्हणजे परीक्षित आहेत आता चार्ट सगळे आपल्याला, त्यामुळे जे सांगतील ते समजेल. मी सांगते ऐका. निश्चय दृष्टीने काय सांगितलं? मिट्टी यह पुद्गल द्रव्य और स्पर्श रस गंध वर्ण आदि गुण है जो ध्रुव है, शाश्वत है. जो वस्तु में ध्रुव अंश होता है वो द्रव्य दृष्टि से कहा जाता है. वो कभी भी क्या बोलते हैं, अनचेंजेबल है, अविनश्वर है. और पर्याय दृष्टि क्या बताती है? मिट्टी का पिंड है, यानी शिवक सास, शिवक अवस्था है. पहले जब मिट्टी का पिंड है तो वो उसको शिवक अवस्था बताया. उससे आगे उसकी पर्याय क्या हो गई? वो कुंभकार है ना, वो अभी उस मिट्टी को आकार दे रहा है, घट बनाना है उसको. तो स्टेप बाय स्टेप आएंगे ना वो सब जो भी बता रहे हैं. दिखता है क्या वहाँ से? तो मिट्टी का पिंड है, उसका थोड़ा सा आकार बढ़ गया घट की तरह, तो वो पर्याय बदल गई. उसको कहा छत्रक अवस्था. व्यवहार दृष्टि से छत्रक अवस्था है, पर्याय है, नश्वर है. और निश्चय दृष्टि से वही मिट्टी का द्रव्य है जिसमें स्पर्श रस गंध वर्ण गुण कांस्टेंट है. उसी की अवस्था क्या बदल गई? स्थास हो गई, उसके बाद कोश हो गई, उसके बाद कुशूल हो गई. ये सब घट के पूर्व नाम रहते हैं. ये हमें महाराज जी से ही पता चला. मतलब ये आया है उदाहरण शास्त्र में. लेकिन ऐसे एक एक करने के बाद पर्याय बदलती जाती है. उसमें निश्चय दृष्टि से द्रव्य कैसा है? अनन्य है. ये विशेषण बताने के लिए ये चार्ट बताया कि जो भी अवस्था बदलने वाली है उसमें द्रव्य तो अनन्य है. यानी क्या? अनुप्रेक्षा. अनन्य यानी क्या? अनन्य, अन्य नहीं है, वो अनन्य है. तो वही द्रव्य है, उसके गुण भी कांस्टेंट है, वो बदलने वाले नहीं है. अभी ऐसे ही फिर लास्ट में घट अवस्था बन गई. तो नीचे उन्होंने मॉरल बताया है महाराज जी ने. व्यंजन पर्याय, स्थूल पर्याय को व्यंजन पर्याय कहते हैं, अथवा अनेक द्रव्यों के संयोग से होने वाली पर्याय को व्यंजन पर्याय कहते हैं. जैसे मिट्टी का पिंड यानी शिवक, वहाँ अनेक पुद्गल परमाणुओं का स्कंद है. दिसते का तिथं समोर? ते जे सांगायला लागले हे फक्त वाक्य त्याच्यामध्ये बघा. यह शिवक अवस्था व्यंजन पर्याय है. मतलब व्यंजन पर्याय म्हणजे समजलं का काय? द्रव्य पर्याय म्हणायची त्याला. एका परमाणूची व्यंजन पर्याय नसते. तर व्यंजन पर्याय म्हणजे अनेक परमाणू आहेत ना त्याच्यामध्ये, अनेक द्रव्य झाले. ते एक परमाणू म्हणजे एक पुद्गल द्रव्य, अनेक परमाणूंनी मिळून ते स्कंद बनलाय, त्याला म्हटलं व्यंजन पर्याय. छत्रक, स्थास, कोश, कुशूल, घट ये व्यंजन पर्याय है. जीव की, नारकी, मनुष्य, तिर्यंच और देव अवस्थाएं व्यंजन पर्याय है. तो पहले वाला चार्ट बताओ. 17 नंबर का चार्ट है, उसमें गति मार्गणा की अपेक्षा से वहाँ पे दिखाया है. क्या दिखाया है? वैसे ही जैसे अभी हमने घट का बताया ना, वैसे ही निश्चय दृष्टि से पढ़ो. क्या है प्रतीति? जीवत्व अनादि अनंत शुद्ध, मोक्ष पर्याय रहित, देवगति रहित, मनुष्य गति रहित, तिर्यंच गति रहित, नरक गति रहित. तो ऐसा जो है वो स्वभाव है. आपका जीव कौन है? मनुष्य है कि नहीं? माणसं बसलेत का? कोण बसले तिथं? असं म्हणायचं कथनचित म्हणजे कोण तुम्हाला पकडू शकत नाही. किंवा पर्याय दृष्टीने हो मनुष्य आहे आता, पण द्रव्य दृष्टी सांगतोय आपण तर तिथं मी मनुष्य नाहीच. त्यामुळे स्वतःला जीव पहा. तो अनन्य रूप जो आहे तो सगळ्या पर्यायांमध्ये दाखवतात. काय? नरकगती पर्याय, संसार अवस्था, व्यवहार दृष्टी पर्याय दृष्टीने. तोच जीव काय झालं? तिर्यंच गती पर्यायात गेला, संसार अवस्थाच आहे. तोच जीव मनुष्यगती पर्यायात गेला, ती पण संसार अवस्था आहे. तोच जीव देवगतीमध्ये गेला, ती पण संसार अवस्था आहे, पर्याय आहे,
अवस्था, क्षणिक, पर्याय दिल्यावर दिसते आणि इकडे लिहिलंय शाश्वत, ध्रुव, अविनाशी. कुणीकडे बघायचं आपल्याला? ते सोडून तुम्हाला चित्र दिसायला मला कळलं. चित्रांना बघायचं नाही आहे, ते तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेत पर्याय, पण त्या पर्यायामध्ये मी पर्याय नाही आहे तर पर्यायी आहे. त्याला म्हणलं अनन्य, त्यालाच म्हणलं अविशेष, त्यालाच म्हणलं अबद्ध स्पृष्ट. जी काही विशेषणं दिली आहेत ना सगळी, अबद्ध स्पृष्ट, अनन्य, अविशेष, नियत, सगळी विशेषणं ही या ध्रुवाकडे लावायची, द्रव्याकडे लावायची. तर त्याच नंतर तोच जीव काय झाला, पुन्हा मोक्ष पर्याय सहित झाला. वाचा. साधी अनंत शुद्ध, देवगती रहित, मनुष्य गती रहित, तिर्यंच गती रहित, नरक गती रहित. कुठे आहे? पर्याय दृष्टीने वाचते. त्यामुळे पर्यायामध्ये आता जसा स्वभाव आहे तसा प्रगट झालाय, पण ती सुद्धा पर्याय आपल्यासाठी आश्रयभूत नाही. म्हणजे ती पर्याय सुद्धा नश्वर आहे, पण ते स्वरूप आपलं स्वरूप नाही. माझं स्वरूप कसं आहे? अबद्ध स्पृष्ट, अनन्य, नियत. तर हेच त्यांनी गाथेमध्ये स्पष्ट करून सांगितलंय. त्यासाठी उदाहरण दिलं, जैसे समुद्र में निस्तरंग उत्तरंग रूप चंचलता होने पर भी समुद्र नियत ही है. काय कळलं? नियती. काय कळलं? हा, समुद्रामध्ये भरती ओहोटी येते माहिती आहे, म्हणजे काय असतं तसं आमच्याकडे पण भरती ओहोटी असते. काय झालं, शिबिर आहे म्हणून भरती आली आहे, 2 दिवसांनी ओहोटी पण येणार आहे. नाही म्हणा बघू, आम्ही इथंच राहणार आहे आता, समयसार मिळाल्याशिवाय जाणारच नाही. समयसार पूर्ण करून 415 मगच जाणार. करा बघू नियम, आत्ताच रिकामं व्हायचं. म्हणजे सांगतायत की जी निस्तरंग आणि उत्तरंग रूप चंचलता असते त्याच्यामध्ये सुद्धा समुद्र कसा आहे हो, दृष्टी कुठं आहे तसा दिसणार, समुद्र नियत आहे. म्हणजे काय, तुम्ही पाहताय लाटांकडे तर समुद्र कसा आहे, चंचल आहे, अनियत आहे. आणि जर तुमची दृष्टी त्याच्या गंभीरतेकडे असेल, विशालतेकडे असेल तर ॲक्च्युली समुद्राकडून खूप घेण्यासारखं आहे बरं का. म्हणजे एका पंडितांच्या प्रवचनमध्ये असं ऐकलं होतं की म्हणले शास्त्रामध्ये समुद्राचं उदाहरण लय वेळा ऐकलं, किंवा असं सगळ्यांकडनं लय वेळा ऐकलं होतं की इतका मोठा असतो असं तसं. म्हणले पहिल्यांदा मुंबईला गेलो आणि गेल्यावर तिथं साक्षात समुद्र दिसला. आणि ते बघितल्यावर शास्त्र कुठला आठवत आहे, भीती वाटायला लागली. म्हणजे कसा असतो तो समुद्र सगळं शब्दातच माहिती होतं. मग तसंच सांगायचं होतं की सगळे शब्द आहे तो आत्मा. म्हणजे जेव्हा आपल्याला खरोखर दिसणार ना ज्ञानामध्ये, त्यावेळेस जे फील येणार ते इतर वेळेस नाही समजणार. म्हणून सांगतायत आत्मा आत्मा. तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये तर घ्या ना, बघायला पाहिजे, असं पेटून उठायला पाहिजे की नाही मला मिळायलाच पाहिजे, मी बघणारच. यांना दिसतोय तर मला का नाही दिसत? डोळ्याने बघू नका, डोळे बंद करा. तर असा तो नियत अनियत स्वरूप आहे, त्याच्यामध्ये हानिवृद्धी असते, आणि जो नियत आहे त्याच्यामध्ये हानिवृद्धी नसते. तर गाथेत शब्द आलेत अपदेश सुप्त मध्यम. त्याचा अर्थ काय आहे हे महाराजांनी खुलासा करून सांगितलंय. जर पुस्तक असेल तर 31 नंबरचं पान आहे महाराजांच्या पुस्तकात. शंका विचारली आहे, वह अनुभव कैसा है? वह अनुभव अपदेश सुप्त मध्यम है, यानी वह अनुभव ज्ञानानुभूति रूप है. शंका, ज्ञानानुभूति यह अर्थ किस तरह हुआ? समाधान, अपदेश सुप्त मध्यम यानी अपदेश सूत्र मध्यम. महत्वाचं आहे, जरा शास्त्रात बघितलं तर समजेल. आपल्याकडे नसलं तर जरा असं करा की पुरुषार्थ मागं पुढं बघा, हलवा, मिळवा कुठून तरी. अपदेश याने शब्द, अपदेश म्हणजेच व्यपदेश म्हटला. व्यपदेश म्हणजे शब्दाच्या द्वारे कथन करणे. तो शब्द अर्थात जिसके द्वारा पदार्थ कहा जाए वह अपदेश है, यानी अपदेश का अर्थ द्रव्यश्रुत है. सूत्र याने द्रव्यश्रुत म्हणजे आगम, परमागम, जे काही तुम्हाला शब्द रूपाने रचलेलं दिसतंय जिनवाणी. तर सूत्र याने परिच्छित्ती रूप ज्ञानमय भावश्रुत अर्थात
ज्ञान समय अथवा ज्ञानमय आत्मा आहे. दिसलं काय सांगायचं याच्यातून? अपदेश म्हणजे द्रव्यश्रुत आणि सूत्र म्हणजे भावश्रुत. पुनम काय म्हणले? अपदेश म्हणजे द्रव्यश्रुत आणि सूत्र म्हणजे भावश्रुत. तर सांगते कि इस प्रकार उस शब्द समय से जो वाच्य ज्ञान समय से जो परिच्छेद्य है उसको अपदेश सूत्र मध्यम कहा गया है. 3 प्रकारचे समय आहेत. कुठले कुठले? शब्द समय, ज्ञान समय, तिसरा समय तिथं नाही. 3 प्रकारचे समय अनेक प्रकारे आणि 3 प्रकारचे नय लावतो. सांगा बघा कोणाला माहिती आहे? काका. शब्द नय, अर्थ नय आणि ज्ञान नय. लिहा शब्द समय, अर्थ समय आणि ज्ञान समय. मला सांगा या 3 पैकी तुम्हाला आनंद कोण देणार? शब्द समय, अर्थ समय आणि ज्ञान समय ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणाचा आश्रय घ्यायला पाहिजे? म्हणजे म्हणताय की शब्द समय म्हणजे तर समय नावाचे हे समय शब्द आहेत. शब्द तुम्हाला आनंद देणार नाहीयेत. शब्द तर वाचक आहेत. मग त्या वाचक शब्दांच्या द्वारे जेव्हा अर्थ समयाला ग्रहण करणार म्हणजे काय? अर्थ समय म्हणजे तो विषय. जसं घट हे शब्द झाले ह्याला म्हणायचं शब्द घट. त्याच्याद्वारे दाखवलेला तो स्थासकोश कुशलमधून असा आकार त्याला म्हणायचं अर्थ घट. आता ज्ञान घट म्हणजे काय सांगा? जेव्हा तो विषय आपल्या ज्ञानात आला त्याला म्हणायचं ज्ञान घट. तसं म्हटलं इथं शब्द समय म्हणजे हे शब्द वाचक. ज्ञान समय, अर्थ समय म्हणजे तो विषय शुद्धात्मा आणि ज्ञान समय म्हणजे काय? तो विषय जेव्हा माझ्या ज्ञानात आला त्याची मी अनुभूती घेतली त्यावेळेस त्याला म्हटलं ज्ञान समय. मग जोपर्यंत ज्ञान समय नाही प्राप्त होणार तोपर्यंत त्याला शुद्धात्मा अनुभव झाला नाही. कोणाला? त्याला. म्हणून मला पण आजपर्यंत का नाही अनुभव झाला त्यासाठी उदाहरण दिले त्यांनी की ज्ञानीची परिणती कशी असते आणि अज्ञानीची परिणती कशी असते. पुढे दिलंय त्यांनी. अपदेश सूक्त मध्यम का अर्थ ज्ञानमय आत्मा की अनुभूति यानी ज्ञानानुभूति शुद्धात्मानुभूति ऐसा है क्योंकि सर्व जिन शासन का जिनवाणी का सार शुद्धात्मानुभूति है. काय कळलं? जो मागच्या गाथेत कबूतर सांगितलं ना, जो याला जाणतो तो सर्व जिन शासनाला जाणतो. असं कुठं सांगितलं हो? नाही अजून कुठं सांगितलंय? जो आत्म्याला जाणतो तो संपूर्ण जिनशासनाला जाणतो. अभी इसी में भी है. आता सांगितलेलं सोडून सांगा हो. अजून काल अम्मांनी सांगितलं जाऊ दे. काय सांगितलं स्वराजी? जो आत्म्याला जाणतो तो सर्व जिनशासनाला जाणतो. जो आत्म्याला जाणत नाही तो अनात्म्याला सुद्धा जाणत नाही. तर त्याला कसं म्हणायचं सम्यक दृष्टी? त्याला कसं म्हणायचं शास्त्राचा ज्ञाता? रेवती काकी तुमच्याकडून उत्तर पाहिजे मला. परमाणु वित्तयम पिहू रागादीणम तु विज्जते जस्स नवी सो जाणदी अप्पा नयम तु संवागम धरोगी. 201 नंबरची गाथा आहे समयसारची. त्यामध्ये सांगितलं बघा त्यामध्ये आहे परमाणु मात्र सुद्धा राग ज्याच्या अंतरंगामध्ये आहे तो नवी सो जाणदी अप्पाणम तो आत्म्याला जाणू शकणार नाही. तर सर्व आगमाचा ज्ञाता कसा होणार? आणि त्या पुढेच सांगितलं 202 गाथेमध्ये म्हणा अप्पाणमयानंता अनपयम चावी सोयानंता अयानंतो. पुढं कहहोदी संमदिठी जीवा जीवे अयानंतो. म्हणजे काय सांगायचंय? जो जीवाला जाणत नाही तो अजीवाला सुद्धा जाणत नाही. त्याला कसं जिनशासनाचं ज्ञान होणार? म्हणून सांगतायत अजीवाला सुद्धा जाणा. इथं फक्त जीवाला जाण्यासाठी नाही, अजीव म्हणजे काय ह्याचा सुद्धा आपल्याला परिचय झाला तर समजेल की ध्यानामध्ये
ज्ञान आहे का अज्ञान आहे, तो जीव आहे का अजीव आहे, तो मी आहे का तुम्ही आहे. कोणाला जाणतोय? भेद विज्ञान करण्यासाठी म्हणून साई द्रव्यांचं ज्ञान करून द्यायला सांगितलं. तर इथं सांगतायत इसका भाव यह है कि जिस प्रकार लवण की डली एक क्षार रस वाली होती हुई भी, म्हणजे काय, लोणचा खडा आहे रुजल, तर ते लोणचा खडा जर मराठीत सांगायला लागले, अज्ञानियों को फल साग और पत्र साग आदि परद्रव्य के संयोग से भिन्न भिन्न स्वाद वाली जान पड़ती है और ज्ञानियों को एक खारी रस वाली ही अनुभव में आती है. म्हणजे ते लोण आहे असं किती वेळा जाणता जेव्हा तुम्ही भाजी खाता. भाजीमुळे झालं ना ते, जेव्हा तुम्ही त्या भाजीत घातला तेव्हा. त्यामुळं तो अज्ञानी आहे, तो काय जाणतो, मी भाजी खातोय, ती भाजी स्वादिष्ट आहे, ती भाजी खारट आहे. खारट म्हणजे खारट नाही म्हणायचंय, चांगली झाली होती भाजी, फक्त त्यात ती लोण पडलं म्हणून चांगली झाली, तर लोणाला भिन्न नाही जाणत. पण ज्ञानी काय जाणतो, यामध्ये लोण आहे, त्याचं कार्य भिन्न आहे, शाक भाजी त्याचं कार्य भिन्न आहे, आणि ते मिसळले तरी सुद्धा ते भिन्न भिन्न आहे. मग तसं जीव काय करतोय सांगितलं. उसी तरह आत्मा भी एक अखंड ज्ञान स्वभाव वाली होते हुए भी अज्ञानियों को निर्विकल्प समाधि से भ्रष्ट वालों को स्पर्श रसगंध शब्द नील पीतादि वर्ण रूप नेय पदार्थ के विषय भेद से वह आत्मा अनेक खंड खंड ज्ञान रूप जान पड़ती है. जो कोणाला अज्ञानी जीव आहे तो आत्म्याला वेगळं नाही जाणत. तुम्ही ज्या पर्यायात आहात, ज्या शरीरात आहात त्या रूप जाणतो. कोणाला? कोण? शरीरालाच मी जाणतो. म्हणजे काय म्हणायचंय, तुम्ही मिसळून जाणलं सगळं. ज्ञानियों को वह ही आत्मा अखंड केवल ज्ञान स्वरूप अनुभव में आती है. म्हणून म्हणतात की कुठल्याही पर्यायात असा तरी सुद्धा त्यामध्ये मी त्यापासून भिन्न आहे याची अनुभूती करणं आवश्यक आहे. जो अशी अनुभूती करतो, शुद्धात्मा का अनुभव होने पर सर्व जिन शासन का ज्ञान हो जाता है. क्यों? क्योंकि जिन शासन का मूल ही है ना. सगळ्या जिन शासनात काय सांगितलं हो? मग कशाला वाचायचं, सगळीकडे तेच तेच सांगितलं तर काय हो? तुम्हाला सगळ्या पिक्चरची स्टोरी एकच असते ना? का पिक्चर बघायला जातं मग वेगवेगळे? मी सांगते तुम्हाला, एक हिरो असते, एक हिरोईन असते, एक विलन असते, आणि त्यांच्या दोघांचं भांडण होत आहे त्या हिरोईनसाठी. आणि मग आफ्टर द एंड काय होतं हो? एंडला काय होते? दे लिव्ड हॅपीली. ते विलन गेलेलं असतं दुसरीकडे आणि हे हिरो आणि हिरोईन एकत्र आले. काय झालं? हॅपी एंडिंग झालं. माहित नाही का स्टोरी तुम्हाला? सांगा किती पिक्चर बघितले, का बघितले? मग माहिती आहे ना ही स्टोरी असती. मग त्याला बघण्याचं इंटरेस्ट का वेगळं वेगळं दाखवलेलं असतं म्हणून. मग तसंच सांगितलं नाही तर चिडवाणीबद्दल का नाही इंटरेस्ट येत आपल्याला? ह्याच्यात सुद्धा वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने सगळ्या आचार्यांचं क्षेपक्षम भिन्न, आणि त्यामुळे इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजण्याच्या रुचण्याच्या भाषेत लिहिलेला ग्रंथ असतो. म्हणून सगळ्या ग्रंथांचं आपलं अध्ययन आपल्याला करायला पाहिजे असं वाटत नाही. जसं एक जण होते, आता ते नाव नाही घेत त्यांचं, तर त्यांना फॉल्स बघायला जायला आवडायचं म्हणे. म्हणजे वॉटरफॉल असतात ना कुठं कुठं, ते एक कसं असतं वॉटरफॉल म्हणजे, महाराजांनी सांगितलं बरं का, म्हणजे आम्हांकडनं माहिती आहे आम्हाला, की ते वरून पाणी पडतंय खाली, दिसलं का नाही, म्हणजे खूप उंचावरनं पाणी खाली पडतंय आणि ते बघताना आपल्याला आनंद. मग त्यांना कुठं मिळेल ना तिथं सगळीकडे बघायला जायचे म्हणे. ते कळलं जर कोणाकडनं की असं असं तिथं वॉटरफॉल्स आहेत आणि खूप चांगलं आहे वगैरे, सगळीकडचे वॉटरफॉल्स ते बघायला जायचे आणि आनंद घ्यायचे. मग महाराजांसमोर बसले, महाराज म्हणाले की मी दाखवतो तुला, वॉटरफॉल बघायचं आहे ना. म्हणले पहिल्यात पाणी आण, वरून खाली टाक. म्हणलं त्याला मॅक्झिमाइज करून 70 mm बघ. काय झालं? तेच बघितलं ना तुम्ही? काय बघितलं पिक्चरमध्ये सांगा? एकदम वरून पाणी पडतंय, त्याच्यामध्ये तो बाहुबली इकडून तिकडे जातो. म्हणजे काय झालं? खूप मोठं दिसलं की आनंद वाटतो तुम्हाला. मग सांगायला लागले ते पाणी वरून खाली पडतंय, एवढ्यात आनंद तुम्हाला. मग सगळं बघावं वाटलं की नाही? जरी त्याच्यातलं माहीत
माहिती आहे काय असतं ते, वरून खाली पडायचं एवढंच, मग तरी सुद्धा बघण्याची रुची, जिज्ञासा, एक आनंद त्याच्यात. मग तसं चिनवाणी वेगळी असताना त्याच्यामध्ये का नाही जिज्ञासा होत? ते वेगळं वाचावं, ऐकावं, त्यातून अनुभव करावा, ही रुची का नाही होत आपल्याला? करा ना, एक या शिबिराच्या निमित्तामध्ये आपल्यासाठी एक असा संकल्प करा की मी एक चिनवाणी पहिल्यापासून शेवटपर्यंत अध्ययन करणार, त्यातून आनंद भोगणार, तो ग्रंथ संपल्यावर पुन्हा दुसरा मी घेणार. असं काहीतरी आपल्या जीवनाला दिशा द्या. त्याच्यासाठी असे काहीतरी उत्सव असतात, शिबिर असतात. पण आपण जातो कशासाठी आलो? चेंज. घरात राहून कंटाळा आला होता, चला 4 दिवस 8 दिवस करायचं, सगळं करणारे म्हणून आलाय का? तर इथं आलोय तर फायदा हा करून घ्या आपल्याला की काहीतरी कालपर्यंतचं आयुष्य आपलं वेगळं होतं, ह्याच्या पुढचं आयुष्य बदलावं, थोडं काहीतरी त्याच्यामध्ये प्रगती व्हावी, पूर्वीचा मोह होता थोडासा कमी व्हावा, काहीतरी आपलं वैराग्य वाढावं. एक वाक्य छान दिलंय ना 3ऱ्या कलशामध्ये आलं होतं याच्यात, काय? समयसार का शिकायचा? समयसारच नाही, प्रत्येक ग्रंथ का शिकायचा? एवढा ठाम निर्णय करा आपल्याशी. मम परम विशुद्धी. काय म्हणलं? मी का हा ग्रंथ शिकतोय? मम परम विशुद्धी, माझी परम विशुद्धी हो, म्हणून मी याचं अध्ययन करतोय. उगीच 38 गाथा संपवायच्यात, बघायच्यात, काहीतरी त्याच्यातून अर्थ समजावा म्हणून बसलोय असं नाही. जेवढं तुम्हाला समजत जाणार तेवढी अंतरंग विशुद्धी सहज प्रगट होत जाते. म्हणून ती विशुद्धी प्रगट व्हावी म्हणून मी या ग्रंथाचं अध्ययन करतोय. कुठलाही ग्रंथ घ्या, त्याच्यामधून आपल्याला आपली विशुद्धी व्हावी. हा कधी होणार विशुद्धी? घासायचं का काय लावून? म्हणजेच म्हणायचे ज्ञानाला जेव्हा ज्ञानाकडे नेतो त्यावेळेस आपोआप अशुद्धी दूर होत जाते. ज्ञानाला ज्ञानाकडे नेतो बाह्य, तेव्हा ती अशुद्धी वाढत जाते. म्हणून सांगतायत ज्ञानाला विषय करा. म्हणावं वाक्य भजनाचं. ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, कल्पनाओं का एकदम विलय हो, भ्रांति का नाश हो, शांति का वास हो, ब्रह्म प्यारे तेरी भक्ति में क्षण जाय सारे, मेरे शाश्वत शरण तारण तरण ब्रह्म प्यारे, तेरी भक्ति में क्षण जाय सारे. जेव्हा ज्ञानाला लक्ष करतो, जाणतो, त्यावेळेस निमानी अशी विशुद्धी प्रगट होते की सगळे कषाय विभाव थांबले त्या क्षणासाठी, म्हणून ती विशुद्धी झाली. म्हणून ध्यानाला बसायला पाहिजे. जेव्हा हे शास्त्र होते त्यावेळेस आपण थोडा वेळ ध्यानाचा प्रयोग करतो. कशासाठी? विशुद्धी वाढावी याच्यासाठी. कारण ध्यानातून आपल्याला विषय समजलाय तर तो विषय अनुभवायला नको का? नुसते शब्द शिकायचे आहेत का आपल्याला? त्यातून पुढे जाऊन आत्मानुभव घ्यायचा आहे. हीच कला आपल्याला महाराजांना शिकवायची होती. त्यांनी आयुष्यभर आपल्याला त्याच्यासाठीच त्यांचं आयुष्य घातलं. स्वतः प्रॅक्टिकली अनुभव करून इतरांना तो देण्याचा प्रयत्न केला. आणि तर जर आपल्याला ह्या ग्रंथातून, या स्वाध्यायातून, या शिबिरातून तेवढी कला मिळाली तरी महाराजांचं देण आपल्याला मिळाली. आशीर्वाद तुमच्यावर आहेत महाराजांचे. दिसले का? महाराजांकडे बघू नका, आपल्याला ते आत्मा दिसला तर महाराज दिसले, म्हणजे महाराजांची वाणी दिसली. म्हणून श्रद्धेचं स्थान कसं असावं? ज्याच्यावर आपली श्रद्धा असते ना दृढ, तर तिथं त्यांचं अनुकरण सहज केलं जातं, त्याच्या अनुसार केलं जातं. तुमची वेळ संपली आहे का? माझ्याकडे एक स्टोरी होती, नको का? माहिती आहे मला तुम्ही सांग म्हणणार म्हणून मी शेवटी ठेवली, कारण तुम्ही तत्व ऐकणार नाही परत. तर असं श्रद्धेसाठी म्हणूनच सांगितलंय, ज्याची श्रद्धा जिथं असेल त्याला लाभ होतो, जर तो योग्य स्थान असेल तर. श्रद्धेचं स्थान जर योग्य असेल तर आपल्याला यथार्थ विषयाची आणि आनंदाची प्राप्ती होते. एक भोला पटेल रास्ते में जा रहा था.
सामने से बगल में पोथी पत्रा तथा डंडा लिए हुए एक पंडाजी आ रहे थे. पंडित असतात ना असं काय पोथी विधान वाचणारे वगैरे तसल्या टाईपचे. सामने से बगल में पोथी डंडा लिए हुए एक पंडाजी आ रहे थे. पंडाजी को देखकर पटेल ने नमस्कार किया और बोला कि पंडाजी कहाँ को जा रहे हो. वह पंडाजी बोले कि भाई रामचरित्र पढ़ने जा रहा हूँ. ऐकली आहे गोष्ट तरी पण ऐका ऐकलेल्याने. रामचरित्र नाही आहे हे समयसार चरित्र आहे. मुखिया ने पूछा रामचरित्र क्या है. तब पंडाजी बोले भाई इसमें राम का वर्णन है कि कैसे वे बालक रहे, फिर कैसे युवक हुए, कैसे वन में गए, कैसे रावण सीता को हर ले गया और किस तरह रावण मरा आदि सभी वर्णन इसमें है. माहिती आहे तुम्हाला. बसा थोडा वेळ 2 मिनिटं 5 मिनिटं शांत बसा की लगेच जायचंच आहे तुम्हाला हे झाल्यावर. इसके सुनने से बहुत ही पुण्य का बंध होता है. अशी प्रथा आहे बरं का अन्यमतींमध्ये की नामस्मरणाने ते चरित्र वाचण्याने उपयोग त्यांचा म्हणजे पुण्य लागतं म्हणतात. का साधी साधी गोष्ट आहे का. बरोबर आहे. कशाय नाही झाले विकथांमध्ये उपयोग नाही गेला तुमचा. काहीतरी बाहेर बसला असता कशाय केला असता कशामध्ये तरी क्रोधमान मायलोक केला असता तर तुम्हाला पापाचा बंध झाला असता. तेवढा वेळ तुम्ही इथं घातला. सांगा इथे एवढे सगळेजण बसलाय पाप करताय का पुण्य. मला माहित नाही कारण ज्ञान कुठे आहे तुमचं त्याच्यानुसार. म्हणजे जिथं हे ऐकायला मिळणार आहे तर उपयोग तिथं असेल तर पुण्य बंध आहे. तब मुखिया बोला कि महाराज एक दिन हमारे यहाँ भी रामचरित्र बाश देना. माझ्याकडे पण या आणि रामचरित्र म्हणा असं आम्हाला काल सगळ्यांनी म्हणलं. आमच्या गावात पण या समयसार शिबिर घ्या. म्हणलं तुम्हाला विहिरीकडे यावं लागतं. विहीर तुमच्याकडेच नसली पाणी प्यायचं असताना. पंडा बोला ठीक है इतवार के दिन बाच देंगे. मुखिया ने पूछा क्या करना होगा उसके लिए क्या करना है ऐसा त्यांनी विचारलं असेल. पंडा ने कहा कि 2-3 हात जमीन लिप देना. पूर्वी लेपत होते ना जमिनीला तसं काय काय करायचं असतं म्हटल्यावर 2-3 हात जमीन लेपून ठेव म्हणून सांगितलं. और सबको बुलावा दे देना. सो मुखिया ने ऐसा ही किया. जब पंडाजी आए कुठला वार आहे आज इतवार उद्या येणार आहे बरं का. जब पंडाजी आए तो वे सभी सामग्री रखाकर पूजा के लिए बैठे और मुखिया से बोले कि देखो हम जो कहे सो तुम करना. चांगला आहे का बरं का. हम जो कहे सो तुम करना और जैसा हम करे सो वैसा ही तुम करना. हो म्हणा. मुखिया ने कहा ठीक है. इतकं सरळ होतं ना तो मला वाटलं आदिनाथांचं शिष्य असणार आहे. त्यांनी जे जे सांगितलं पंडाने ते करायचं होतं. वह बड़ी श्रद्धा और भक्ति से बैठा और पंडाजी जैसा बोले जैसा करे सो वह भी करता और कहता गया. जे जे करणार ते करायचं होतं त्याला. जे बोलणार ते बोलायचं होतं. क्योंकि उसे श्रद्धा थी और वह सोचता था कि कहीं मैं भूल न जाऊं. काहीतरी माझ्याकडनं चूक होऊ नये म्हणून तो एकदम काटेकोर अनुसरण करतोय बरं का. तुमचं पण अनुसरण बघा कसं आपलं आहे का काटेकोर त्याच्यासारखं. नहीं तो सारा रामचरित्र बेकार हो जाएगा. जर मी कुठं चुकलो तर माझं रामचरित्र पढ़ना व्यर्थ होईल. इधर अब एक मंत्र नहीं सो जैसा पंडाजी करते गए वह भी ठीक उसी तरह करता गया. इधर अब एक मंत्र जल चढ़ाने का कुछ पड़ा गया. सो पंडाजी ने सोचा कि अभी तो जल चढ़ाना नहीं है, कुछ देर बाद ही चढ़ाना पड़ेगा. तो इससे कह दूं कि जल ले और मैं मंत्र बोलने के बाद ले लूँगा. मी त्याला सांगतो की तू जल घे आणि मी मंत्र म्हटल्यावर मग जल चढवायचे असं त्यांना सांगितलं. कळलं का काय वाचलं मी. पंडाजी मी आणि तुम्ही सगळे नको शेवटी मारणार आहे त्यांनी. तर ते पंडाजी म्हणतोय की तुझ्या हातात जल घेतलं चढवायचं आहे असं तो सांगतोय बरं का. तर त्यांनी काय केलं बघा. सो पंडाजी मुखिया से बोले कि जल ले. सो मुखिया भी बोला जल ले. जसं बोले तसं बोलायचंय. जसं करे
बघायचंय बरं का. तब पंडा जी बोले अरे जल नहीं लिया जल्दी से ले. तब मुखिया ने क्या बोला, अरे जल नहीं लिया जल्दी से ले. आता काय झालं, बस इतने पर पंडा जी को गुस्सा आ गया और उन्होंने 2 तमाचे उसको लगा दिए. का आता बिचारा सरळ सरळ करत होता की काय सांगितलं होतं, मी जसं करल तसं करायचं, मी जे सांगतो ते ऐकायचं आणि कसं बोलायचं. ते काय करते, किती सरळ बुद्धी होता का नाही. असले शिष्य भेटले तर. तब पंडा जी बोले अरे जल नहीं लिया. तो पण म्हणाला जल नहीं लिया. बस इतने पर पंडा जी को गुस्सा आ गया और उसने 2 तमाचे लगा दिए. मुखिया यह सोचकर कि कहीं कोई कसर न रह जाए, नहीं तो मेरा सारा रामचरित्र बेकार हो जाए, सो उसने भी ठीक उसी तरह के तो न ज्यादा जोर से और न धीरे से जैसे उसे लगाए गए थे उसी तरह के उसने 2 तमाचे पंडा जी को बड़ी श्रद्धा भक्ति पूर्वक लगा दिए. तब पंडा जी अपनी चौकी पर से उठ गए. आता काय करणार बिचारा, रामचरित्र वाचणार काय. और उठकर उस मुखिया को 2-3 मुक्के लगा दिए. आता काय तिथं फाइटिंग सुरू झाली, WWE. सो मुखिया भी ठीक उसी तरह से मुक्के पंडा जी में लगाता जाता था, क्योंकि वह सोचता था कि इसी तरह रामचरित्र होता होगा. कोणाला माहिती कसं असतंय. इसी तरह होते होते वे 20-25 गज की दूरी तक बढ़ते चले गए. काय सांगितलं होतं त्यांनी, 2-3 हात लेपून ठेव. आता हे मारामारी करत कुठपर्यंत गेले, 20-25 हात पुढे गेले. जब वे इतने आगे बढ़ गए तो पटेलिनी बड़ी जोरों से रोने लगी. म्हणजे त्याची बायको, पटेलची बायको जी होती ती रडायला लागली. का, तब गांव की सभी स्त्रियों ने उससे कहा कि तुम्हारे घर तो रामचरित्र हो रहा है, तुम क्यों रोती हो. का रडली सांगा, मारामारी करत म्हणून नव्हती रडली, ती सुद्धा नाही सरळ बुद्धी होती. का रडली हो, ऐका. तब उसने कहा कि जन्म कर्म में तो हमारे घर में रामचरित्र हो रहा है, कधी नाही ते व्हायला लागले. और यह भी बिना लिपे में. कुठे गेले ते, दिसले का कुठे गेले. मुझे क्या मालूम था कि इतने मैदान में रामचरित्र होगा, नहीं तो मैं उतना ही लिप डालती. सो यहाँ पर उसे भी श्रद्धा है और मुखिया को भी पूरी श्रद्धा है और सुनने वालों को भी श्रद्धा थी. सगळे बसले होते ना ऐकायला तुमच्यासारखे, ते सुद्धा श्रद्धावान. बिचारे कोणी काही म्हणलं नाही, किती शाणे असतील. वे सब भक्ति भाव से देख रहे थे. म्हणजे मारामारी सुद्धा बघते ते भक्तीने बघते. श्री राम भगवान की श्रद्धा से वे पुण्यबंध बांध रहे थे. हे जरा मला विशेष वाटलं बरं का. पुण्य करत होते का पाप सांगा, फायटिंग करत होते बरं का. कोण पुण्य करत होतं, कोण पाप करत होतं, नमोकार. कोण पुण्य करत होतं, कोण पाप. पंडाजी तर वाचायला आले होते पण ते पाप करत होते आणि बाकी सगळे श्रद्धा भक्तीने ऐकत होते आणि त्यांनी कसं सांगितलं तसं करत होते ना. भलेही फायटिंग करत होते तरी पुण्यबंध चालू होता. तुम्ही काय करते हो, फायटिंग बिटिंग करू नका, पुण्य जाऊ देत, काय होईल ते होईल मागं, फक्त श्रद्धा असू दे आपली. जब पंडाजी कुछ थक गए, काय करणार आता मारून मारून, तो वे लौट कर अपनी चौकी पर आ बैठे. आता त्यांनी काय केलं माहिती है तुम्हाला. मुखिया भी अपनी चौकी पर बैठ गया और पंडा जी की तारीफ करने लगा कि आपको तथा आपकी शक्ति को धन्य है कि आप रोजाना इसी तरह रामचरित्र सुनाते हो और थकते नहीं. किंतु पंडा जी मन ही मन कुड रहे थे. काय करणार बिचारा, काय बोललं तर परत ते बोलणार. मुखिया बोला एक दिन और हमारे यहाँ तो पंडा जी बोले ठीक हो जाऊंगा तब आऊंगा. तो कहने का मतलब है कि उन दोनों को, मुखिया और उसकी स्त्री को, उसमें पूर्ण श्रद्धा थी, भक्ति थी और देखने वालों को भी श्रद्धा थी.
श्रद्धा के कारण उन सबने पुण्य बंद किया। क्रिया कैसी भी हो, उसमें अगर भाव अच्छे है तो पुण्य का बंद होगा, अन्यथा पंडाजीचं अनुसरण करायला कधी जाऊ नका। म्हणून कुठल्या वक्त्याचं अनुसरण करायचं नाही आहे। म्हणून सांगितलं जिनधर्म हा व्यक्तिप्रधान नाही आहे, कसा आहे हो, गुणप्रधान आहे। त्यामुळं ज्याचे गुण आपल्याला घेण्यासारखे आहेत ते घ्या। सगळ्यांच्यामध्ये घेण्यासारखे गुण असतात, फक्त आपण काय करतो, दोषांना पाहत राहतो। म्हणून आपल्यामध्ये गुणवत्ता येते। म्हणून गुणवत्ता येण्यासाठी आपली गुणज्ञ दृष्टी असायला पाहिजे, जी महाराजींची होती। आणि महाराजींनी म्हणून सांगितलं आपल्याला की तुम्ही सुद्धा माझ्यासारखा अनुभव करू शकता का, कारण तुम्ही संज्ञी पंचेंद्रिय आहात, जिनकुळात आला आहात आणि ही सगळी वाणी मिळाली आहे, ऐकण्याची बुद्धी आहे, पात्रता आहे, तर आपला उपयोग स्वतःमध्ये लावा आणि स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करा। हो, क्षमा, तुमचं रामचरित्र जास्त झालं, आता बाहेर जाऊन फायटिंग करू नका। सावधान, डाव्या हातावर उजवा हात ठेवा, अस्पृष्टवर बसा, कोणाशी स्पर्श नको, जाणा। ज्ञानवान आत्मा जाणा। पहा, हा ज्ञानवान आत्मा अबद्ध स्वरूप आहे, शरीराशी बांधलेला नाहीच, मी शरीर नाहीच अनुभवा। अबद्ध स्वरूपोहम, अस्पृष्ट स्वरूपोहम। सर्व पर्यायांमध्ये नियत असणारा, अनन्य असणारा निजध्रुव जाणा। पर्याय म्हणजे मी नाहीच, सर्व पर्यायात हा मी जाणणारा मात्र जीव आहे। ज्ञाता द्रष्टा स्वरूपोहम। विसर्जन।